आवाज न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण आज या ठिकाणी आहोत। दिनादर भोईर म्हणजे आप्पा भोईर जे उपसरपंच आहे कळमगाव ग्रामपंचायत, तर त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे तहसील कार्यालयाच्या समोर। उपोषणाचं कारण आहे गावाच्या विकासासाठी तसेच आदिवासीच्या न्याय हक्कासाठी अनधिकृत बांधकाम जे आहेत ते बांधकामं सगळी दूर करा। बांगलादेशी आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीची लोक त्या ठिकाणी येऊन अनधिकृतपणे चाली बांधतायत, बांधकामं सुरू आहेत। त्यांनी याआधीही उपोषणाचा इशारा तहसीलदारांना दिला होता, मात्र तहसीलदारांनी 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी कारवाई करू असं लेखी पत्र देखील दिलं होतं। परंतु त्यानंतर 2 नोटिसा त्या ठिकाणी गेलेल्या आहेत, परंतु कोणतीही कारवाई ठोस अशी कारवाई झालेली नाही असं आप्पा भोईर यांचं मत आहे। आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकं कारण काय आहे या आमरण उपोषणाचं, काय सांगाल या आमरण उपोषणासंदर्भात? तानसे ग्रामपंचायत कळमगाव तानसे स्टेशन लगत झालेला अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे। जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली। आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत असेल किंवा मी स्वतः असेल, आम्ही पाठपुरावा करतोय। 3 वर्ष ते 3.5 वर्ष झाले असतील। तहसीलदार ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस निरीक्षक असतील, फॉरेस्ट खाता असेल किंवा तलाठी असतील, सर्वांना आपण पत्रावर केलेलं आहे। दिनांक 8/4/2026 रोजी आपण तहसीलदार साहेबांना पत्र दिला होता उपोषणाला 11/5/2026 रोजी उपोषणाला बसण्याचा, तानसे स्टेशन झालेला अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी। साहेबांनी त्याच्यावर आपल्याला पत्र दिलेलं आहे की बाबा 15 दिवसात आपण त्याच्यावर कारवाई करू। पण 15 दिवस त्यांनी दिल्याच्या नंतर 13 तारखेला मला पत्र दिलं, 13/4ला पत्र दिलेला। आज 28 किंवा 30 तारखेपर्यंत ते 15 दिवस होते, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण झालेले आणि त्याच्यात हे 11 दिवस जवळजवळ महिना झाला, कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। जी घटना कुर्ला असेल, खडवली असेल, अशा ठिकाणी जी घटना घडलेली अतिरेकी येऊन राहिलेली ती घटना आमच्या ग्रामपंचायतीमध्ये होऊ नये त्याच्यासाठी आपण हा पाऊल उचललेला आहे। मीच नव्हे तर माझे ग्रामस्थ असेल, माझी ग्रामपंचायतीची बॉडी असेल, तसेच माझे मित्रपरिवार असेल, सर्वांचा या गोष्टीसाठी पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे का लवकरात लवकर अनधिकृत बांधकाम झालेलं तो हटवण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी। जोपर्यंत त्यांच्यावर त्या ठिकाणी कोणती लोक त्या ठिकाणी आलेली आहेत आणि कोणती लोक अतिक्रमण करतात? आपला स्थायिक लोकांचं अतिक्रमण नाही, बाहेरच्या लोकांचं आहे। ती जागा आहे ती फॉरेस्टनी आदिवासी लोकांसाठी कसण्यासाठी दिली होती। ती जागा त्यांनी विकली, नोटरी करून दिली माहिती नाही, पण तो बांधकाम येते बाहेरची लोक महेश यादव या नावाच्या व्यक्तीने तिथे बांधकाम चालू केलेलं आहे। आणि जवळजवळ 1, 2, 3 नव्हे तर जवळजवळ 100 ते 150 रूम झालेले आहेत। कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतची परमिशन असेल, कलेक्टर परमिशन असेल किंवा तहसीलदारची परमिशन, कुठल्याही परमिशन न घेता त्यांनी राजरोसपणे जोरदार काम चालू केलेलं आहे। आम्ही त्यांना जवळजवळ 3 ते 4 नोटिसा दिल्या महेश यादवच्या नावाने, त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर उत्तर दिलं नाही आणि तो काम चालूच आहे। तर आमच्या सर्वांचा एकच मागणी आहे की लवकरात लवकर ते तोडून तिथला जमीन उद्ध्वस्त करून ती जागा मोकळी करावी। आपण बघितलं की ग्रामपंचायतचे ग्रामस्थ हे उपसरपंच किंवा सरपंचांकडे न्याय मागायला जातात, मात्र स्वतः उपसरपंचांनाच या ठिकाणी आमरण उपोषण त्यांच्याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये महेश यादव नावाचा एक बिल्डर त्या ठिकाणी अनधिकृतपणे 100पेक्षा जास्त पोळ्या बांधतोय आणि ते उपसरपंचांना या ठिकाणी त्यासाठी आमरण उपोषण करावं लागतं। ही खूप खेदाची बातमी आहे। आणि या ठिकाणी महेश यादव हा याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे नेमका की तो एवढ्या मोठी जी हिंमत करतोय आणि